श्री स्वामी समर्थ. आत्ता सकाळचे वाजले आहेत 5:41. मी उतरली सोलापूर स्टेशनला. मला अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं आहे. कल्याणवरून संध्याकाळी 11 वाजता आम्ही गाडी पकडली. जनरल तिकीट ₹150 एका माणसाचं आहे. रिझर्वेशन ₹265 आहे. तर हे आहे सोलापूर स्टेशन. खूप छान असं स्टेशन आहे. स्टेशनच्या बाहेर तुम्ही आल्यानंतर समोरच बस स्टॉप आहे. अक्कलकोटला जाण्यासाठी तिथून तुम्हाला बस मिळते. बसचं तिकीट आहे ₹80. ऑटोचं तिकीट आहे ₹150-200 असे ऑटोवाले घेतात. तसेच तुम्ही जर टॅक्सीने गेले तर त्याच्यामध्ये 10 सवाऱ्या जातात आणि एका व्यक्तीचं तिकीट आहे ₹80. तर तुम्हाला टॅक्सी परवडते, कारण ₹80 मध्ये तुम्हाला मंदिरापर्यंत तुम्हाला घेऊन जाते. जर तुम्ही बसनं गेले तर बस मंदिरापर्यंत जात नाही. तिथून तुम्हाला ऑटोने ₹20 देऊन आपल्या स्वामी समर्थ मंदिरापर्यंत ऑटोने जावं लागतं. असं तुमचं जास्त भाडं जाते. त्यापेक्षा तुम्हाला ही टॅक्सी सोलापूर स्टेशनवरून परवडते. आता आमचा प्रवास सुरू झाला सोलापूर ते अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरापर्यंत. तर चला मग आमच्यासोबत मंदिरात दर्शनाला. आयुष्यात चिंता असेल, भीती असेल, संकट असेल, कसली तरी तुम्हाला चिंता सतावत असेल, मार्ग मिळत नसेल, तर तुम्ही नक्की स्वामींच्या मठामध्ये म्हणजेच अक्कलकोटला या. स्वामींचं दर्शन घ्या. तुम्हाला आपोआप मार्ग सापडेल. चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, स्वामी नक्कीच सुरळीत करतील. तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा. शेवटी स्वामी आपल्याला म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आता आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो आहे. तर आम्हाला सकाळी फ्रेश व्हायचं होतं, तर त्याच्यासाठी आम्ही रूम घेतली. तर रूमची किंमत आहे म्हणजे 1 तास तुम्हाला देणार फ्रेश होऊन बाहेर पडण्यासाठी. तर छानपैकी आता मी तयार झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे, दर्शनाला जाणार आहे. तर मुलगा आंघोळ करायला गेला. तर ही छोटीशी रूम आहे. ₹150 घेतले म्हणजे एका माणसाचे ₹100 फ्रेश होण्यासाठी घेतात. आणि राहायसाठी पण रूम आहेत. राहायसाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर ₹1,800 ₹2,000 जशी रूम असली तशा प्रकारे प्राइस त्या रूमची असते. तर आम्ही फक्त फ्रेश होण्यासाठी घेतली रूम, कारण आम्हाला काही राहायचं नाही आहे ना, तर संध्याकाळी जायचं आहे परत. तर आता व्यवस्थित तयारी केली, आता जाणार आहे दर्शनाला. तर चला मग भेटूया आपण मंदिरामध्ये. आता आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये उभं राहिलो. गुरुवार होता, पण मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती आणि त्याच्यामुळे आमचं दर्शन असं वाटलं की लवकरच होणार. तर बाजूला हार फुलं होते, तर जवळ बॅग होती. म्हटलं दुकानामध्ये ठेवूया, कारण तिथूनच आम्ही नारळ, फुलं वगैरे घेतली. चपला तिथंच ठेवल्या आणि बॅग पण ठेवली, कारण सोबत कुठे आपण घेऊन जाणार ना बॅग, म्हणून दुकानामध्ये ठेवू देतात बॅग. आणि तुम्हाला चपलाईचं पण आहे तिथं समोर ठेवायला. पण आम्ही तिथून हार फुलं घेतलेत, नारळ घेतलेत, म्हणून तिथं बॅग आणि चपला ठेवलेत. हे बघा, ₹100 हार, ₹150, ₹200, ₹50 पण मिळतात. तर असं बाजूला चपला ठेवायचं आहे. तर हे आहे स्वामी समर्थांचं आपलं मठ. तर आम्ही आतमध्ये दर्शनाला आलो. तर जास्त गर्दी नव्हती. मी गजरा घेतला. पहिले नारळ वगैरे घेतला, पण म्हटलं चला स्वामींना गजरा घेऊयात. असे मी ₹20 ला 3 घेतलेत. 2 मी लावायसाठी घेतले आणि 1 स्वामींसाठी घेतला गजरा. तर चला मग आतमध्ये दर्शनाला जाऊया. तर हे बघा, इथं लिहिलेलं आहे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींच्या दर्शनाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. तर हे बघा, आज गर्दी नसल्यामुळे ना खूप छान वाटलं, कारण आम्ही 31ला आलो होतो तेव्हा खूप गर्दी होती. कारण तो दिवस होता नवीन वर्षाचा, म्हणजे 1 तारीख होती गुरुवार, नवीन वर्ष होतं आणि खूप गर्दी होती मठामध्ये. तर मी दरवर्षीच येत असते. 31ला माझं फिक्स असते. दरवर्षी मी 31ला अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर 1 रात्र मी इथं राहते आणि मुलं आम्ही येऊन फिरायला येतो प्रत्येक वर्षी. तसंच माझं अक्कलकोटला मला स्वामींची आठवण आली ना, की मी लगेच अक्कलकोटला दर्शनाला येते.
स्वामींची आठवण आली ना, की माझ्या डोळ्यातनं पाणी येतं, की असं वाटतं ना मला खरं स्वामी मला आता भेटीला यायचंच आहे तुमच्या. मला आठवण येते तुमची आणि मी लगेच संध्याकाळी गाडी पकडते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला. तर अशा प्रकारे थोडी गर्दी होती मठामध्ये. जास्त गर्दी नव्हती. खूप प्रसन्न वाटतं. स्वामींच्या दर्शनाला आल्यावर मठामध्ये असं वाटतं इथून जावंच नाही. खूप आनंदी असं वातावरण राहतं, शांतता राहते आणि आपल्या मनातील इच्छा असतात, त्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात. कारण मला खूप वेळा अनुभव आलेला आहे. जेव्हा आपल्याला कोणी दिसत नाही, तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. संकटात कोणी आपली मदत करत नाही, तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तुमच्या सर्व समस्या खरोखरच दूर होतील आणि दूर होतातच. स्वामींवर फक्त विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. त्यांचे नामस्मरण सतत केल्याने सर्व समस्या दूर होतात. तर हे बघा थोडीशी गर्दी होती मठामध्ये. पण आणि जप पण असतो कारण गुरुवार असला की हे असतं म्हणजे पूजा असते स्वामींची आणि मंदिरात लवकर व्हिडिओ पण काढू देत नाहीत. त्याच्यामुळे स्पष्ट स्वामी काही दिसले नाहीत. पण हे बघा आमचं पूर्ण असं व्यवस्थित छान दर्शन स्वामींचं झालेलं होतं आणि मग आता आम्ही दर्शन करून बाहेर आलो. तर आपल्या वटवृक्षाच्या जवळ. तर तिथं हे बघा खूप सुंदर असं वातावरण आहे. मंत्रजप वगैरे चालू राहतात स्वामींचे. खूप छान असा मठ आहे. तुम्ही नक्की या. हे बाजूलाच पलंग आहे ठेवलेला आणि तिथं स्वामींचा फोटो आहे. हे बघा खूप छान आहे. आणि आता आम्ही दर्शन करून बाहेर आलो. तर बाहेर बघा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत ठेवलेल्या. लागे वटवृक्षाचं झाड आहे. तर मी मागच्या वेळेस वटवृक्षाचं झाड आणलं होतं. माझ्याकडे स्वामींची मूर्ती आहे. पण आता मी एक विचार केला म्हणजे आता स्वतःचं घर झालं ना माझं, की स्वामींची मोठी मूर्ती आणायची आणि घरामध्ये पूजाविधी करून तिची स्थापना करायची. माझी खूप दिवसाची इच्छा आहे. म्हणजे मनामध्ये एकच विचार येतो माझ्या, की स्वामींची मोठी मूर्ती आणायची. माझ्याकडे छोटी आहे, पण अशी मोठी मूर्ती आणायची. कारण असं म्हणजे व्यवस्थित कपडे वगैरे असे सजवलं ना, खूप छान दिसते. तर बघूया आता स्वामी मला कधी स्वतःचं घर देतायत ते आणि स्वतःचं घर झालं ना, की पादुका आणि स्वामींची अशी मोठी मूर्ती तर मला घरी स्थापना करायची आहे. हे चावी ठेवण्यासाठी मी घ्यायचा विचार केला. कारण श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे त्याच्यावरती आणि आपण ते खाली चावी वगैरे ठेवतो ना, तसं. तर खूप छान आहे आणि हे बघा ₹150 बोललेली. तर मग मी ते ₹100चं घेतलं आणि हातात बांधायला मुलासाठी धागा घेतला. स्वामींच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या दिसतात ना, असं मला प्रत्येक वेळी वाटतं की स्वामींची मूर्ती घरी घेऊन जा. माझ्याकडे 2 फोटो आहेत स्वामींचे. एक मोठा फोटो आहे आणि एक छोटा फोटो आहे आणि स्वामींची मूर्ती आहे. तर पितळीची मूर्ती होती, पण मी ते घेतले नाही. म्हटलं स्वतःचं घर झालं ना, की मोठी मूर्ती घेऊया आपण आणि अभिषेक वगैरे भटजीच्या हातानं करून तिची व्यवस्थित स्थापना करूया. तर अशा प्रकारे बघा किती सुंदर मूर्त्या आहेत स्वामींच्या. मला ना खरं असं वाटतं ना, की किती मूर्ती घेऊ आणि किती नाही. मला खूप आनंद होते. मला कुठे गाडीवर जरी लिहिलेलं दिसलं ना, श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा म्हणजे मला ना असं मी सांगूच शकत नाही, की मला किती आनंद होते. तर अशा प्रकारे बघा अक्कलकोटला आल्यानंतर दर्शनाला खूप छान अशी दुकानं आहेत. तुम्ही इथून गाणगापूरला जाऊ शकता. गाणगापूरला जाण्यासाठी तुम्हाला बस आहे, पण तुम्हाला बस तिथं मिळणार नाही. ₹20 ऑटो करून तुम्हाला जावं लागेल बस स्टॉपवरती. नाहीतर मग तुम्हाला सोलापूरवरून बस मिळेल गाणगापूरला जायला किंवा तिथून टॅक्स्या पण असतात जायला. ₹200 घेतात आणि सोलापूरवरून. त्याच्यानंतर हे पण आहे आणि तुळजापूरला जायला परत पंढरपूरला जायला. तर आता आम्हाला पंढरपूरला जायचं होतं. म्हटलं पहिले आपण स्वामींचं दर्शन घेऊया आणि नंतर पंढरपूरला जाऊया. तर आता आम्ही अन्नक्षेत्रामध्ये आलो म्हणजे जिथं अन्नक्षेत्र आहे स्वामींचं बाजूला तिथं आलो. हे बघा स्वामींची मोठी मूर्ती आहे. तर म्हटलं आधी इकडे दर्शन घेऊया आपण अशा प्रकारे. तर बाजूला आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि बघा सुंदर घोडा पण आहे बाजूला. हरण आहे.
खूप छान असं वातावरण आणि मला खूप आनंद होतो. म्हणजे भलेही मी समजा जात नाही, मी विचार करते की इकडे जाऊया, जाऊया, पण माझं जाणं होत नाही आणि अक्कलकोट जर म्हटलं ना, की मी लगेच तयारी करून निघते अक्कलकोटला येण्यासाठी. तर मुलगा रात्रीचा बोललेला, "आई चल अक्कलकोटला जाऊया." म्हटलं, "चल जाऊया अक्कलकोटला." आणि तसंच आम्ही दुसऱ्या दिवशी रिझर्व्हेशन नाही केलं, कारण अचानक गेलो ना, त्याच्यामुळे रिझर्व्हेशन मिळत नाही. तर हे बघा बाजूला अन्नक्षेत्र आहे आणि आता स्वामींचं मी दर्शन घेतलेलं आहे. हे अन्नक्षेत्र आहे. इथं प्रसाद वगैरे मिळतात. इथं तुम्हाला अन्नदान करायचं असलं, तुम्ही अन्नदान करू शकता. पैशाचं जर तुम्हाला अन्नासाठी दान करायचं असेल, तर इथं देणगी कक्ष पण आहे. तर तुम्ही तिथं दान करू शकता. तुम्हाला अभिषेक करायसाठी वगैरे असे तिथं देणगी इथं आहे बाजूला देणगी कक्ष. तर तुम्ही तिथं दान करू शकता. इथं बघा हे तोफ ठेवलेली आहे आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि बाजूला हे बघा अशा प्रकारे आपलं अन्नक्षेत्र आहे ना, त्याच्या पुढे थोडं गेलं ना, की तिथंसा एक सुंदर असं मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. तर चला मी तुम्हाला पुढे गार्डन पण दाखवते. इथं सर्व वाहनं उभे आहेत. गाड्या पार्किंगसाठी जागा आहे पूर्ण. तुम्ही इथं सगळे पार्किंग करू शकताय बघा. समोर एक मंदिर आहे. तर आता आम्ही मंदिराकडेच चाललो. स्वामींचं दर्शन घेऊन झालं. इथपर्यंत खूप पार्किंग आहे. आतमध्ये श्री तुळजाभवानीचं मंदिर आहे. तर चला मग आतमध्ये मंदिरामध्ये दर्शनाला जाऊया. तर इथं समोर होम करतात. होमसाठी आहे म्हणजे पूजाविधी वगैरे करतात ना, तर होमसाठी बनवलेलं आहे. समोर तुळस आहे. तर चला मग आतमध्ये आपण देवीच्या दर्शनाला जाऊया. समोर पितळीची ताटामध्ये मूर्ती ठेवलेली होती. तर मग मी नारळ अर्पण केला, हार अर्पण केला आणि प्रसाद फुलं आणलेले ते अर्पण केले. तर अशा प्रकारे मी तुळजाभवानीची पूजा केली. तर 4-5 वेळा मी अक्कलकोटला येऊन गेली, पण या मंदिरात मी आता पहिल्यांदाच आली आणि ते गार्डन पण जे समोर आहे छोट्या मुलांसाठी, त्या गार्डनमध्ये पण मी पहिल्यांदाच गेली. तर अशा प्रकारे तुम्ही आलात ना, की तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये दर्शनाला या. तर हे आहे गार्डन मुलांसाठी खेळण्यासाठी. तर याचं तिकीट आहे ₹5. एका माणसाचं तिकीट ₹5 आहे. तर हे बघा समोरच सुरुवातीला 2 छान असे हत्ती आहेत आणि बाजूला तुम्ही बघू शकता छोटे-छोटे बदक आतमध्ये खूप छान असे आहेत आणि 10 वर्षाच्या आतमधील मुलगाच झोका वगैरे खेळू शकतो. मोठ्या माणसांना खेळण्यासाठी तिथं अलाउड नाही आहे. छोटी मुलं तिथं खेळू शकतात, पण खेळण्यासाठी आणि बसण्यासाठी असं थंडगार असं वातावरण आहे आतमध्ये गार्डनमध्ये. खूप सुंदर असं गार्डन आहे. तुम्ही आलात ना, नक्कीच या गार्डनमध्ये
एकदा येऊन बघा, खूप छान असं वातावरण आहे. आणि तुळजाभवानीचं मंदिर तर तुम्ही बघितलंच आहे. तर मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर खूप छान असं प्रसन्न वाटतं. तर आई भवानीचं दर्शन घेतल्यानंतर तर चला मग आपण आतमध्ये गार्डनमध्ये जाऊया. तर मुलगा तिकीट काढायसाठी आलेला, तर त्याला मी बोलले तिकीट काढून घेऊन ये म्हणून, कारण बिन तिकीट घेतल्यानेच आतमध्ये एंट्री आहे. तसं सिक्युरिटी गार्ड आतमध्ये तुम्हाला प्रवेश करू देणार नाही. तर तिथंच गेटजवळ बसलेले असतात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे अक्कलकोटचे राजे आहेत, श्रीमंत विजयसिंहराजे भोसले परिवार त्यांचा. तर अशा प्रकारे हे बघा, बाजूला आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा आहे इथंसा. तर खूप सुंदर असं गार्डन आहे. खूप छान वातावरण आहे. हिरवंगार गार्डन आहे. बाजूला कसं बघा गवत आहे. आणि हे बघा, इथं स्वामींचं छोटंसं मंदिर आहे आणि स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे. आतमध्ये जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये स्वामींची एक मस्त सुंदर अशी मूर्ती आहे आणि मूर्तीवरती तिथं बाजूलाच असं खाली लिहिलेलं आहे, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." खूप छान असं छोटंसं मंदिर आहे. तर अशा प्रकारे बघा, खूप सुंदर असं गार्डन आहे. खाली बघा पूर्ण तुम्हाला हिरवं दिसतं आणि खूप थंड आहे, कारण पाणी दिलं असेल ना, तर खूप असं पायाला ना एकदम शांत थंड थंड लागते आणि खूप सुंदर अशी हवा आहे. आणि आरामात असं म्हणजे आराम करण्यासाठी खूप चांगलं आहे. पण ते त्याच्यासाठी वेळ असते. सकाळी 10 वाजेपर्यंत उघडं असते आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. मध्यंतरी म्हणजे दुपार 10च्या नंतर तर 5 वाजेपर्यंत ते गार्डन बंद असते. पूर्ण दिवसभर ते गार्डन चालू नसते. तर संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत. सकाळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ टाईप करा. असेच ब्लॉग बघण्यासाठी, डेली ब्लॉग ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर चला मग आता भेटूया पंढरपूरला. तर आता आम्ही पंढरपूरला चाललो आहे. आता आम्ही बसमध्ये आहे. थोड्याच अंतरावरती पंढरपूर आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.